कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यात विविध आस्थापनेमध्ये मराठी भाषेचा वापर होताना दिसत नाहीये। खेडमधील विविध बँकांमध्ये देखील असेच चित्र आहे। याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँक आस्थापनांमध्ये सर्व कर्मचारी यांना मराठीत बोलता आलेच पाहिजे, बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी विविध बँक आस्थापनेत जाऊन निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर लाकडी दांडा सुद्धा भेट देण्यात आलाय। आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठीचा वापर झालाच पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याला शिवतीर्थावरती आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार, अन्य भाषा चालणार नाही असे ठणकावून सांगितले आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे असे सक्त आदेश काढले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून खेडमध्ये मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेडमधील सर्व बँक आस्थापनेत जाऊन लाकडी दांडा भेट देत निवेदन देण्यात आले। ह्याचा वापर आम्हाला करावा लागेल, म्हणजे आपल्या मराठीचा वापर व्हावा। आला लक्षात, तो मराठीचा वापर आपल्या इथं होत नाही आणि जे अमराठी कर्मचारी आहेत त्यांना मराठी लोकांशी कसा संवाद साधायचा हे तुम्ही सांगा, त्यांना शिकवा। यासाठी आम्ही तुम्हाला हे पत्र द्यायला आलं लक्षात। तर असा पुन्हा वाद उत्पन्न होऊ नये। मराठी येत नाही, मराठी आम्ही बोलणार नाही असं होऊ नये, हे पत्र आहे।